वेळ मिळाला थोडा आणि खाली बरोबर ये नाशिक क्या था नाशिक खेले का इसके पहले नाशिक का पहिला मैच है नाशिक का पहिलाच आहे त्यांचा पण पहिलाच आहे ते सगळे सामने पहिलेच आहेत नाशिक का नाम बोल नाशिक का नाम क्या हरिहर ओ नाशिक हरिहर काय झोन बिन काय नाशिक हरिहर नाशिक पुणे झोन 2 है ना पुणे झोन 2 सिंहगड मी तर अजिबात पुणे सिंहगड झोन 2 किती 8 ओव्हर टॉस कोण जिंकला नाशिकच खेळतोय ना हो सर टॉस कोण जिंकला नाशिक काय नाशिक बॅटिंग येते नाशिक या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिले दोन फलंदाज या ठिकाणी धावपट्टीवर स्ट्राइक वरती धनंजय महाडिक आणि नॉन स्ट्रायकर वरती स्ट्राइक वरती संतोष पहिला चेंडू पहिला दोन षटक पॉवर प्लेचे असतात गोलंदाज सोमनाथ बडे पहिला निर्धाव चेंडू दुसरा चेंडू उत्तुंग असा खेळलाय आणि एक टप्पा बाउन्स बॉल जातोय सीमा रेषा पलीकडे संघाला मिळत आहेत 4 धावा पुढील चेंडू त्या ठिकाणी 2 धावा घेण्यात यश आलंय नाशिक संघाला या ठिकाणी धनंजय महाडिक आणि संतोष मेहर पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू उत्तुंग असा मारलेला हा फटका पाहूया सीमा पार होतोय का या ठिकाणी क्षेत्ररक्षणात काहीस यश आलंय पंच काय निर्णय देत आहेत ते पाहू आणि पंचांचा इशारा 4 धावा या ठिकाणी एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 11 संत गतीने या ठिकाणी सामना रंगताना आपण पाहतोय पंचांना विनंती असेल उन्हाचा या ठिकाणी पुढील गोलंदाज अभिमान राऊत गोलंदाजीच्या मार्क वरती या ठिकाणी रनआउटची संधी आणि हा होतोय धावबाद धनंजय महाडिक धावबाद होतून
स्तंभ मध्ये परततायत. नवीन रणजित जाधव फलंदाज. या ठिकाणी पंचदंडित करतायत. स्ट्रायकर संतोष आहे ना सर? स्ट्राईक वरती संतोष मेहर खेळतोय. पुढील चेंडू प्लेट करून एक धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अपयश त्या ठिकाणी येतंय. संतोष मेहर आणि रणजित जाधव हे नाशिक संघाकडून खेळतायत. संतोष मेहर या ठिकाणी स्ट्राईक वरती खेळतायत. निर्धावाचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून या ठिकाणी केवळ 13 धावा बनवण्यात यश आलंय. पुढील चेंडू अतिशय उसळता चेंडू पंचांनी दंडित केलाय एका धावेसाठी. अरे धनंजय आउट हुआ नॉन स्ट्राइक पे. बरोबर. पुढील चेंडू मारलेला हा फटका आणि या ठिकाणी चौकारीत रूपांतरित होऊन संघाला मिळत आहेत 4 धावा आणि 4 धावा मिळून 17 धावांचा या ठिकाणी पॉवर प्ले संपतोय. एक चेंडू शिल्लक आहे. 2 सॉरी आणि चेंडू जातोय सीमा पार. संतोष मेहर यांच्या बॅट मधून या ठिकाणी आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. निर्धाव असा चेंडू दोन षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या संघाची धावसंख्या 20. गोलंदाजच्या मार्कवरती किशोर मिरगुणे या ठिकाणी किशोर सर या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्क वरती आहेत. पुण्याच्या झोन 2 कोण खेळताना अतिशय चांगल्या पद्धतीने संघासाठी त्यांचं योगदान असतं. फ्रेंडशिप लीग मध्ये त्यांचं योगदान असतं. किशोर मिरगुणे पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू उसळता चेंडू टाकून या ठिकाणी पंचांनी दंडित केलाय.
उसळता चेंडू असल्या कारणानं, हाईट जास्त असल्या कारणानं पंचांनी हा चेंडू वाईट दिलाय. पुढील चेंडू स्वीप केलाय ऑफ साइडच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धाव संख्या संघाची धाव संख्या 21-22. पुढील चेंडू किशोर सर यांचा आणि या ठिकाणी एक धाव घेऊन यानंतर एकच मॅच होईल. निर्धावाचा चेंडू थोडा वेळ घ्या. हॅलो चेक. हॅलो चेक. सामन्याला सुरुवात. यावेळेचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स इथे पाहायला मिळालेत. चांगल्या दर्जाचा झेल घेण्याचा प्रयत्न. मागील मॅचचे झेलाचा विचार आपण केला ना तर 2 बॉल 1 ची मॅच आणि काफलातून झेल आउटफील्ड मध्ये टिपण्यात आला होता. आणि चुरशीचा सामना नुकताच संपन्न होत असताना आपण पाहिलंय. त्यानंतर पुढच्या मॅच कडे आपण वळलोय. आणखीन एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येत असताना मैदानाच्या आतमध्ये रंगणारी ही लढत, विद्यमान लढत आपण पाहतोय. एका बाजूला नाशिक संघ पुण्याच्या अगेन्स्ट खेळतोय. फलंदाज बाद. 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय आहे. धनंजय बाद होऊन तंबीच्या आसऱ्याला परतलाय. 26 धावा धावफलकावर घेत एक फलंदाज बाद. डिबॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्या दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 26. 2 फलंदाज बाद झालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. नाशिक झोन संघ बॅटिंग करतोय. हा बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता. टोटली ब्लाइंड होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. म्हणून सुबे उधळवले. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये इंद्रधनुष्य 2025 वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र शासन यावेळेला ऑन साइडला केलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल इथे प्राप्त होते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 27-2. 27 धावा धावफलकावरती. या 2 फलंदाज बाद झालेले जे पाहायला मिळालेत. 27-2. पुढचा बॉल गोलंदाज राजचा हा चेंडू ऑन साइडला केलाय. हवेमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येत असताना इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला संघाची धावसंख्या 33-2. धावा धावफलकावरती. या 2 फलंदाज जे बाद झालेले पाहायला मिळाले. चेंडूची मागणी करण्यात आली आहे.
जुने बॉल नसल्यामुळे नवीनच बॉल या ठिकाणी दिलेला आहे. सचिन मुळे टोपी काढू नका. आणि सुनील शिंदे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सोबतच नवीन बॉल घेऊन राज वाबळे लेफ्ट हँड बॉलर. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चेंडू इतके लांब मारलेत ना जीएसटी वाल्यांनी की बॉल मैदानाच्या बाहेर गेलेत, पुन्हा आलेत नाहीत. षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी चालू आहे. चला चेंडू पुन्हा एकदा येतोय, सामन्याला सुरुवात होईल. धावपलकावरती धावा आहेत त्या 33. 2 फलंदाज बाद झाले. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती राज याला आपण पाहत आहोत. राज याच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक येत असताना पाहायला मिळालेत. लांब लचक षटकार इथे आपण पाहिलाय. इंद्रधनुष्य 2025. पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बाकफुटला आले. शेवटच्या क्षणाला कट करण्याचा प्रयत्न केला. थेट यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चेंडू जो थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज चॅनल बदलतोय. काही अंशी चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न करतोय. लोड फुलटोर बनवला. डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. साईड स्क्रीनच्या अगदी समोर ठोकलाय. हा झणझणीत चौकार. रक्षक सुनील शिंदे, सचिन मुळे आणि हँडसम हँक अमोल बनसोडे या ठिकाणी सर्वजण उत्साहात पुण्यांचं मनोबल वाढण्यासाठी पुणे शिवनेरी झोन 1 चे सर्व प्लेयर्स या ठिकाणी चीअर करण्यासाठी आले आहेत. रवी कमान. हॅलो नमस्कार. नीरब रसाक, आकाश आणि इथे जवळजवळ 5000 संख्येने जमलेले सगळे प्लेयर्स आहेत, प्रेक्षक आहेत. आणि हा आता गोलंदाज जो आहे किशोर मिरगणे, साधारणतः 5.5 फूट उंचीचा गोलंदाज. बघूया. आणि त्याच्यासमोर सामना करतील ते रणजित जाधव, नाशिकचे फलंदाज. बघूया. उंची दिलेला चेंडू आणि हा चौकार. आणि स्कोर झालेला आहे 41. 2 विकेट. 2 विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 41 आणि षटक झालेले आहेत ती 4.1. चौथ्याचे 5वं षटक घेऊन येतील ते किशोर मिरगणे. 5व्या षटकातील दुसरा चेंडू आणि हा अंपायरचा व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 42. 2 विकेटच्या आणि 42 धावा झालेल्या आहेत. पुन्हा पॉइंटला मारण्याचा प्रयत्न. किती मिळते धाव बघू. एकच धाव. सचिन मुळे उत्कृष्ट फिल्डर. धुमाळ लखन धुमाळ यांनी सचिन मुळेला सपोर्ट केलेला या ठिकाणी. एक कॅच घेतल्यास 501 रुपयाचं बक्षीस.
किशोर मिरगणे उर्फ अण्णा, पुण्याचे GST चे अण्णा. धावसंख्या प्रसिद्ध. झालेले 44, 2 विकेट, 44 धावा. षटकामधला हा चौथा चेंडू, 5वा चेंडू बघूया आणि पुन्हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 48. एक चेंडू. पुणे सिंहगड विरुद्ध नाशिक असा हा तुल्यबळ दोन्ही संघ आणि दोन्ही संघादरम्यान हा सामना. सचिनजी मुळे अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना सपोर्ट करण्यासाठी खास करंजाडेमधून बरीचशी मंडळी या ठिकाणी वैयक्तिक उपलब्ध झालेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू आणि पंचांनी मात्र यावेळी हात वरती करून सांगितलेला आहे. चेंडू जातो वाईडच्या दिशेने. धावसंख्या वाढून झालेली 49. सचिन मुळे यांनी जर एका हातात कॅच घेतला तर 1001 रुपयाचं नगदी बक्षीस लखन अण्णा धुमाळ यांच्या तर 2 हातात घेतल्यास 500. सुनील शिंदे 50 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आणि सुनील शिंदे या ठिकाणी चेंडूच्या मागे मागे पडतात. चेंडू मात्र पुढे जातोय या ठिकाणी. अतिरिक्त धावा. 22 रूपाने 1 धाव. आणि सुनील शिंदे अतिशय चालाक चपळ असा हा खेळाडू. मुंबईत असताना अतिशय फिट असलेला हा खेळाडू पुण्याला जाऊन मात्र आपली ढेरी वाढून बसलेला आहे असा हा सुनील शिंदे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 52. धावसंख्या थांबलेली आहे 52 वरती. सचिन मुळे या खेळाडूबद्दल सांगायचं म्हणलं तर मुंबईत असताना टोपी वापरत नव्हते, पण पुण्याला गेल्यामुळे पाण्याच्या फरकामुळे त्यांच्या डोक्यावरील केस थोडेसे कमी झालेले आहेत. असे सचिन मुळे या ठिकाणी थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने अतिशय चालाक चपळ आणि उत्कृष्ट धावपट्टू असलेले सचिन मुळे. आणि या ठिकाणी दरम्यान बांगलादेशची जर्सी घालून आयर्वीचे खेळाडू या ठिकाणी आपल्याला कसरत करताना दिसत आहेत. या ठिकाणी स्वतः तुषार कांबळे आयर्वीचे अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी दिसत आहेत. या दरम्यान कॉमेंट्रीला घाबरून त्यांनी माघार घेतलेली आहे. दरम्यान पुढचा गोलंदाज राजेश भाऊ काळे या ठिकाणी स्वतः गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अभिमान राऊत मात्र या ठिकाणी अपेक्षित ठरलेला आहे. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या मिळतील 4. अभिमान राऊत हा सुद्धा एक उत्कृष्ट चप्पल असा हा गोलंदाज. मुंबईत असताना अतिशय नावाजलेला हा खेळाडू पुण्याला जाऊन मात्र या ठिकाणी थोडीशी डेरी वाढल्यामुळे परेशान दिसतोय आपल्याला अभिमान राऊत. 6व्या षटकातला हा दुसरा चेंडू. पहिला चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू खेळला लेग साईडच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डिंग केली जाते दोन्ही फलंदाजांनी पळून 1 धाव पूर्ण केली आहे. त्या दरम्यान सुनील शिंदे पुन्हा एकदा कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत. सशाप्रमाणे हा अतिशय चपळ खेळाडू सुनील शिंदे. दरम्यान या ठिकाणी आयर्वीचे बांगलादेशी खेळाडू या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अतिशय चांगला वॉर्मअप या ठिकाणी दिसतोय. त्यांच्याकडून अशाच खेळाची सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे. स्वतः किरण ठाकरे दिसत आहेत. आणि करंजाड्याचे भावी सरपंच शिवानंद बिरादार सर या ठिकाणी आले आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. दरम्यान सचिन मुळे यांनी माझे 500 रुपये या ठिकाणी 500 रुपये माझे गेलेले आहेत. सचिन मुळे यांनी उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे. या ठिकाणी सचिन मुळे
एक चतुर चालाक यांनी 500 रुपयाचं बक्षीस जिंकलंय. बघतोय का रागानं 500 जिंकलं वागानं. धावसंख्या झालेली आहे 57. 3 विकेट. अमोल 3 बनसोडे विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 57. इंजोर्ड 5 असाल. ओव्हर 3 चेंडू 5 षटक. 6व्या षटकातला हा चौथा चेंडू घेऊन येतील आणि त्याला सामना करतील अमोल लोणकर. अजेश काळे राईट हॅम फास्ट बॉलर. वेल बॉल. अमोल बनसोडे या ठिकाणी गोलंदाजचं मनोबल वाढवताना सचिन मुळे 65 यांनी चेंडू या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस जिंकलेलं आहे. त्यांनी त्या 500 रुपयाचा केसासाठी वापर करावा. डोक्यावरची हेअर सर्जरी करून घ्यावी. वेल बॉल. 6व्या षटकातला हा शेवटचा चेंडू. त्या सामना करतील अमोल. 57 धावसंख्या थांबलेली आहे 3 विकेटच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू सामना करतील अमोल आणि लॉंग ऑफला मारण्याच्या प्रयत्नात चुकले. बघूया किती धावा मिळत आहेत. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली ती 58. अमोल बनसोडे जरा चपळ व्हा. थ्रो जोरात फेका. पहिल्यांदा कॅमेऱ्यात आलेले फलंदाजांनी 2 ओव्हर बाकी आहेत. धावसंख्या झालेली 57. खूपच धावसंख्या कमी झालेली आहे नाशिक संघाची. अमोल बनसोडे कॅमेऱ्यात या तुम्ही. कॅमेऱ्यात दिसत नाही अमोल बनसोडे. सचिन मुळे पायाचा व्यायाम करताना. अभिमान राऊत चुस्त आणि तंदुरुस्त. मागच्या वेळी इंजर्ड झाल्यामुळे त्यांना संधी मिळाली नव्हती. संयमी नेतृत्व. या ठिकाणी सोमनाथ बडे राईट हँड फास्ट बॉलर. सातवा षटक. विकेट किपर अमोल आला. कमान. शेवटचे 2 षटक. बघूया अमोल मारण्याच्या प्रयत्नात चुकले आणि एकच धाव समाधान. पाहायला मिळते. धावसंख्या झालेली ते 59. 7व्या षटकातील हा दुसरा चेंडू घेऊन येतील. सोमनाथ बडे. पुढचा चेंडू. हा वाईट. पंचांनी व्हाईटचा इशारा केलेला आहे. निर्धाव धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 60. 3 विकेट. 7वा ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि पॉइंटला मारलेला बघूया किती धावा मिळतात ते 4 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 64. 7वं षटक चालू आहे. डोक्याचे थोडे केस असल्यामुळे त्यांची टोपी ओली झालेली आहे. अमोल बनसोडे लॉंगअपच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात ते. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली ते 65. 3 विकेट. धावसंख्या झाली 65. बघूया आता हा लॉंगअपच्या दिशेने मारलेला चेंडू. बघू किती धाव मिळतात ते. एकच धाव. धावसंख्या झालेली ती 66. 4 चेंडू झालेले आहेत. 7व्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या थांबलेली आहे ती 66 वर.
7व्या षटकातील हा 5वा चेंडू आणि पुन्हा पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू. बघा किती धावा मिळत आहेत ते. एकच धावेवर समाधान. धाव संख्या झालेली आहे ती 67. शेवटचा चेंडू, 7व्या षटकातला हा शेवटचा चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे 67. शेवटचा चेंडू. बघूया किती धावा काढता येते. आणि रनआउट. अमोल लोणकर रनआउट. एक छोटीशी विनंती आहे, सर्वांचंच लक्ष वेधेन मी. दुपारची वेळ झाली आहे, तुम्ही केळं खात असाल, आपल्याकडे पाण्याचे बॉटल्स असतील तर कृपया सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे डस्टबिन आहेत, त्या डस्टबिन मध्येच कृपया ती वेस्टेज आहे ना तर कृपया त्या डस्टबिन मध्येच टाका. कारण आपण एक भारताचे सुजाण नागरिक आहात. ही मैदान जे आहे ना, आवर्जून सर्वांचं लक्ष वेधेन मी की माजी खासदार आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या स्वप्नातलं हे मैदान आहे. आणि त्यांनी जर काही हे सारं काही पाहिलं तर कदाचित काटेपूर्ण निर्बंध येऊ शकतील. आणि याकरिता मी आवर्जून लक्ष वेधेन की आपण सर्वांनी जिथे पाण्याची बॉटल दिसेल ना की आपण कृपया आणून ते डस्टबिन मध्ये टाका. आणि जो वेस्टेज असेल तो कृपया डस्टबिन मध्येच टाकावा. सगळ्यांनी सूचनेचं पालन करायचं आहे. स्वच्छता हा आपला सर्वांचं काम आहे, त्यामुळे सांगितलेल्या सूचनेचं सर्वांनी पालन करायचं आहे. कुठेही कचरा टाकू नये. दिलेल्या डस्टबिनमध्येच आपण कचरा टाकावा. सुंदर असं ग्राउंड आहे. हा सामना खूपच रंगत असा होणार आहे. नाशिक वर्सेस पुणे. पुणे झोन 2. स्कोर झालेला आहे 67. 4 विकेट. शेवटचं षटक राजेश काळे आणि जयेश बॅटिंगला आलेले आहेत. बघूया किती धावा काढतायत आपल्या संघासाठी. आणि हे शेवटचं षटक आहे. 8 षटकाचा सामना आहे. हा शेवटचा षटक. आता सामना करतील तर जयेश नाशिक संघाचा. उंच पुरा असा हा जयेश. बघूया किती धावा काढतायत ते. निर्धाव असं चेंडू, कोणतीही धाव नाही. शेवटचे षटक. शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू, निर्धाव असा चेंडू, कोणतीही धाव नाही. आणि धाव संख्या थांबलेली ते 67 वर. दरम्यान एक सूचना आहे पुढच्या संघांना. आयर्वीचे कॅप्टन आणि संभाजीनगरचे कॅप्टन दोन्ही कर्णधारांनी इकडे यायचं आहे. टॉस बॉक्सकडे आपल्याला पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू टोलवलेला हवेत आणि या ठिकाणी सुनील शिंदे या ठिकाणी अपयशी झालेले आहे. अलगद असा हा झेल सुटलेला आहे. आयर्वी कॅप्टन आणि संभाजीनगर कॅप्टन प्लीज. या ठिकाणी 3 धावा काढलेल्या आहेत. 3 धावा काढलेल्या. धाव संख्या झाली 70. 4 विकेट, 70 धावा. 2 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 4 चेंडू. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. राजेश काळे बॉलिंग मार्कवर. चुस्त सचिन मुळे आणि सुनील शिंदे ऑफ साइडला क्षेत्ररक्षण करताना. अमोल बनसोडे क्षेत्ररक्षणाकडे निरखून पाहत आहेत. राजेश काळे यांचं षटक. नेक्स्ट बॉल आणि उचलून मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत त्या. आणि हा गेलेला आहे चौकार. 4 धावा. धाव संख्या झालेली आहे ती 74. 74. 4 विकेट्स. 4 विकेट गमावल्या आहेत त्या नाशिक संघाने. धाव संख्या थांबलेली आहे 74 वर. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 8 षटकाचा हा सामना. हा 8 षटकामधला हा शेवटचे षटक. काळे घेऊन येतील. सामना करतील ते जाधव साहेब. बघूया परत उचलून मारलेला हा. आणि बघू किती धावा मिळत आहेत ते. अंपायरचा इशारा चौका. 4 धावा. धाव संख्या झालेली ते 78. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या थांबलेली ते 78 वर. आणि 4 विकेट गमावलेल्या नाशिक संघाने.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर संघाचे कॅप्टन यांनी इकडे यायचं आणि इन्व्हेस्टिगेशनचे कॅप्टन निलेश सावंत आहेत की तुषार कांबळे कृपया पुन्हा captain उचलून इकडे या. मारलेला हा बघूया आणि हा नक्कीच षटकार आहे आणि षटकार 84 रणजित धावसंख्या झालेली 84 4 विकेट आपल्या षटकातला 8व्या षटकातला हा शेवटचा चेंडू आणि जाधव साहेबांनी खूपच शेवटचा सुंदर चेंडू आहे. षटकार. कृपया छत्रपती संभाजीनगरचे कर्णधार यांना पुन्हा विनंती आहे आपण कृपया स्टेजकडे यायचं आहे. या सामन्याचा टॉस आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. INV चे कर्णधार या ठिकाणी येऊन आपली वाट पाहत आहेत. शेवटचा चेंडू बघूया किती धावा काढतात ते पुन्हा एकदा आणि उचलून हा मारण्याचा परत बघूया किती धावा मिळतात ते तुषार आणि सरांनी किती हा धावा मिळतात उत्कृष्ट बघूया क्षेत्ररक्षण केलं आहे. हा आणि शेवटचा चेंडू आणि हा 42 थ्रो केलेला आहे आणि हा रनआउट. अमोल आलाट यांचं एकदम एक. चुस्त अमोल आहे. आलाट क्षेत्ररक्षक. 85 धावा जिंकण्यासाठी 86 धावाची गरज 86 to win. पुणे 2 या ठिकाणी तुषार सरांनी एकदम उत्कृष्ट थ्रो फेकल्यामुळेच आणि अमोल आलाट यांचं एकदम चपळ क्षेत्ररक्षण. विकेट किपर बल्लेबाज अमोल आलाट स्पेशल 26. संदीपजी देशमुख या ठिकाणी आलेले आहेत. कृपया मी विनंती करतो आपण टॉस करावं. हेड इज द कॉल अँड इट इज हेड. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे टीमनी कॅप्टननी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मी त्यांना विचारू इच्छितो सर असा निर्णय का घेतला? खेळपट्टी ऊन खूप आहे आणि आमच्याकडे बॉलिंग अटॅक तर खूप चांगला आहे, बॅटिंग अटॅक पण आमचा खूप चांगला आहे. त्यामुळे आम्हाला पुढच्या टीमला टार्गेट देणं महत्त्वाचं वाटलं. सर आपण कधी आलात आणि आपला प्रवास एकंदरीत इथे आल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया इथे ग्राउंड बघितल्यानंतर किंवा आपल्याला इथल्या सर्व सोयी सुविधा किंवा इथले व्यक्ती जे आहेत यांचा आपल्याला कसा अनुभव आला? काल आम्ही संध्याकाळी आलोत. खरंच उत्कृष्ट नियोजन होतं. आमचे काही प्लेयर्स रेल्वेने आले होते तर रेल्वे स्टेशनवर सुद्धा त्यांना वेलकमसाठी आपल्याकडून मेंबर्स होते आणि आम्ही तर रात्री आलो तर त्यानंतर जेवण राहण्याची व्यवस्था एकदम सुंदर. सकाळचा प्रोग्राम पण खूप छान झालेला आहे आणि क्रिकेटचं ग्राउंड तर एकदम म्हणजे अल्टिमेट आहे. थँक्यू सर. हे आपलं पहिलं वर्ष असल्यामुळे थोडंसं जर काही आपली गैरसोय झाली असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला या सामन्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू सर. दरम्यान या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशनचे कॅप्टन निलेश सावंत यांची काय प्रतिक्रिया पाहू? प्रथम गोलंदाजी करण्याचाच आमचा विचार होता. त्याप्रमाणे टॉस ठरलो तरी आम्ही गोलंदाजी आम्हाला मिळालेली आहे. आमची टीम बॅलन्स आहे बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही बाबतीत. तर मग बहुतेक आम्हाला हवेचं बेनिफिट मिळू शकतं दुसऱ्या इनिंगला. तर त्यामुळे ठीक आहे. ओके. तुमच्या टीम मधील बरेच तुल्यबळ खेळाडू आहेत. तुमच्या टीम मध्ये अशोक राऊत असतील, तुषार कांबळे असतील, रणजित पाटील असतील, स्वतः तुम्ही आहे. काय सांगाल टीमचं बॅलन्स कसं आहे? बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये आमचं टीम दोन्ही गोष्टीत समानच आहेत.
बॅट्समॅन आमच्याकडे हार्ड हिटर पण आहेत आणि मॅच शेवटपर्यंत नेणारे पण आहेत. तुमची टीम आहे, तुमची मॅच पाहण्यासाठी तमाम प्रेक्षक वर्ग आतुर आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. दरम्यान छत्रपती संभाजीनगर या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. थँक्यू. चला पुढच्या मॅचचा टॉस झालाय. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय इंद्रधनुष्य 2025 वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून आयोजित राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वावरती असावं गर्व ना या स्वरूपाचं आयोजन पाहायला मिळतं. महाराष्ट्र राज्य विक्री कर अधिकारी व कर्मचारी या कल्याण निधी यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहोत. विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आणि या दर्शनाचा आपण पाहतोय की राज्यस्तरीय रंगारंग महोत्सव आज मात्र पाहायला मिळत आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी त्वरित. आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूची वर्णी आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामधून येत असताना जीएसटीचे ऑफिसर्स आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाल्यात. सामन्याला सुरुवात होईल. लक्ष ठेवण्यात आलं. टार्गेट आहे त्या सामन्यामध्ये 86 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तुषार गावडे आणि त्याच्या साथीला अमोल अल्लाट आणि तुषार गावडे यांना आपण पाहत आहोत. दरम्यान या ठिकाणी कॅरम स्पर्धेचे स्टेट लेवल कमिटीचे सदस्य गुलाबजी जाधव सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच ते करंजाडे क्रिकेट टीमचे कोच म्हणून सुद्धा काम करतात असे गुलाब जाधव साहेब यांचं या ठिकाणी मी आयोजकांच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. तर सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वार्धाची भुवनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. मकरंदजी कंकाळ साहेब यांच्या माध्यमातून जर का तुषार गावडेंनी षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पाहिजे कॅश प्राइज माझ्याकडे अनाउन्समेंट साठी येत आहे ना, तर सर्वांच्या माहितीसाठी मी आवर्जून सांगेन की पारितोषिक जसं पटकावलं तसं त्वरित यायला हवं. कारण उद्या असं नको व्हायला की ज्या खेळाडूने पटकावलं तो माझ्याकडे येईल. कारण हे किस्से अनेक वेळेला महाराष्ट्रभर गेल्या 10 वर्षामध्ये मी पाहिले जवळून. पारितोषिक 5 ते 10 हजाराची लावलेले गेले आहेत, परंतु ते खेळाडूंना मिळालेले नाही आहेत. असं होऊ नये. प्रामाणिक मत आहे आपलं. 86चा पाठलाग. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल उजव्या सीवरती. हा बॉल हलक्या हाताने खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे धाव येत असताना पाहायला मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. सुरुवात दमदार झाली आहे. पहिला बॉल एक चांगल्या टप्प्यावरती इथे पाहायला मिळालाय. चार धावा धावपलकावरती आहेत. बॉल उजव्या सीवरती. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॅटीने मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी आपण पाहत आहोत. तुषार गावडे आणि त्यांच्या साथीला अमोल अंकुश यांना आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती 4 बनल्यात. पहिले षटक. बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील अवंत स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धाव येत असताना इथे पाहायला मिळते.
मैदानावरती अनेक स्पर्धा येत असताना पाहायला मिळाल्या. नुकतीच खासदार चषक देखील पार पडली. हा बॉल देखील पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा. धावा थांबल्यात. 86चा पाठलाग करायचा आणि रन अद्याप आलेल्या नाही आहेत. एकंदरीत पाहता की गोलंदाजांनी वरचढ राहिल्यात फलंदाजांवरती. धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. रणनीतीबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला खेळतात. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल येत असताना 5 धावा धावफलकावरती. 86चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अर्थात अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल आली आणि 6 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळाल्यात. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुण्याच्या सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. संतोष गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. 86चा पाठलाग चालू आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. उंचपुरा असा गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. रणनीतीबद्ध कामकाज चालू आहे. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत पहिल्या षटकाच्या अंतिम ज्या 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 42 बॉल आणि 80ची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या अंती 6 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा जिथे 6 आहेत. हा बॉल उद्वेस्तीच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रॉर्डिनरी स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या या बॉल वरती. 6 षटकार. बारा धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. इथे मोठ्या स्ट्रोकचे प्रयत्न सातत्याने होत असताना पाहायला मिळाले. आघाडीचे दोन्ही बॅटर रन्स गोळा करण्याचे प्रयत्न करत आहेत. शेवटच्या क्षणाला हलक्या हाताने कट केला. लेट कट इथे पाहायला मिळाला. डेलिकेट कट. एक सिंगल येत असताना धावा गोळा करण्यासाठी मनोबल आणि मनोधैर्य उंचावलेलं पाहायला हवं आणि त्या स्वरूपाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी केले. क्षणाक्षणाला मोठे स्ट्रोक येतात. अगदी त्याच वेळेला एकेरी दुहेरी धावाही गोळा करतात. रन्स येत असताना पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा. 13 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. लगातारचे 2 चेंडू या बॅटरच्या अगेन्स्ट निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळाले. लगातारचे 2 बॉल डॉट स्वरूपाचे आलेत. दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत आणि अर्थात गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर आपण रणजित जाधवला पाहतोय. अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळालाय. मुभा दिलेली नाही या फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळण्याची. 3रा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा लगातारचा. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर फलंदाज आता मात्र मोठे षटकार आणि चौकार खेचतील की काय असं वाटलं होतं, परंतु एकही बॉल अद्याप बॅटला लागलेला नाही आहे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तुषार गावडे यांना पाहतो आपण. चौथा बॉल, चौथा देखील बॅटला लागला नाही. थेट यष्टिरक्षकाचा वेध. डॉट बॉल. चौथा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. कमालीची बॅटिंग. षटकार आणि चौकार ठोकण्याची किमया साधणारा बॅटर. सध्याच्या घडीला एकही बॉल बॅटच्या जवळून देखील गेलेला नाही आहे. डॉट बॉल आल्यात. बॉलिंग पहा उच्च दर्जाची. 5वा बॉल बॅट वरती आला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. चौकार आलाय 5व्या चेंडूवरती.
हा येत असताना चौकार. हॅलो, खूप अंपायर नो बॉल. येस, थँक्यू. नो बॉल आहे, अर्थात 5 धावा मिळतील. एव्हरी नो बॉल क्रिकेटमध्ये इज इक्वल टू फ्री हिट, आणि अर्थात पुढचा बॉल हा फ्री हिटचा पाहायला मिळेल. 5व्या बॉलवरती अकाउंट ओपन केलंय. पुढचा बॉल फ्री हिटचा, तो देखील शरीर भेदक मारा. आणखीन एक डॉट बॉल येत असताना अर्थात षटक इथे संपलं. या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तर केवळ येत असताना पाहायला मिळाल्या त्या 18 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धाव फलकावरती. 36 बॉल आणि 68 ची आवश्यकता. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोविंदला आपण पाहत आहोत. गोविंद गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतात. 2 षटक संपलेत. 18 धावा धाव फलकावरती. विकेट जरूर मिळवलेला नाही आहेत, परंतु धावा रोखल्या ही जमेची बाब आहे. अचूक आणि नियंत्रित बद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. गोलंदाजांनी मुभा दिली नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी केली आहे आणि अचूक नियंत्रितबद्ध कामकाज करत असताना धाबा इथे थांबलेल्या पाहायला मिळाल्या. रन्स आलेल्या नाही आहेत. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण 18 पाहतोय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू, तो मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना जे पाहायला मिळाले. गोलंदाजी काही अंशी आपण पाहिले ना तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या कमकुवत दुव्यांचा अभ्यास करून करण्यात येते. पुढचा बॉल लोअर फुल टोज, नो बॉल. वेस्ट हाईट जास्त आहे इथे, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. नो बॉल. आणि अर्थात या नो बॉलच्या स्वरूपामधून संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते 19 धावा. 19 ऑन दी बोर्ड आहेत. जगातले भारी 19 फेब्रुवारी 19 धावा धाव फलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 19 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. एकेरी धाव इथे कंप्लीट करण्यात आली. दुहेरीचा कोणताही प्रयत्न माणस धाडस दाखवलेला नाहीये. वीस धावा धाव फलकावरती आहेत. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळालं. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. वीस धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेचा ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. बॅकफुटला आले. ऑन साइडला जागा बनवली. स्वतःला वेगळं केलं आणि काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. षटकार येत असताना देर आहे, दुरुस्त आहे. षटकार येतो ही बाब महत्वाची. संघाची धावसंख्या 26 धावा धाव फलकावरती आहेत. 33 बॉल मध्ये 60 ची आवश्यकता. 33 चेंडू आणि 60 धावा. पुढचा बॉल आणखीन एक गोलंदाजी ना अशा स्वरूपाची झाले की आ बैल मुझे मार. हाफ फ्रॅकर बॉल हाताळल्यात. तेही डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाजी करत असताना देवीदास यांना आपण पाहत आहोत. गोविंद गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल आणि चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक सिंगल इथे येत असताना पाहायला मिळाले. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या વધાरत असताना जाऊन पोहोचते 31 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये रन्स आल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये किंवा 18 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 13 आल्यात. लोर फुलटो उजव्या सीच्या बाहेर आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. गोविंदाचे हे षटक इथे संपलं. थोडंसं महागडं आणि खर्चिक साबित राहिला तो. 31 बनण्यात येणारे बॉल आता मात्र इथून शेष राहिले ते 30 बॉल मध्ये 55 ची आवश्यकता. 11च्या आस्किंग रन रेटने. तीस चेंडूने 55 ची आवश्यकता सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ते इंद्रधनुष्य 2025 कला आणि सांस्कृतिक विभागामधून येणाऱ्या स्पर्धा आज आपण पाहत आहोत. एंड बदललाय. आता मात्र आपण पाहणार आहोत जिथे अजूनही एंड बदललेला नाहीये. 3 षटक संपले. 4 षटकांमध्ये एंड बदलला जाईल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होत असताना रणजित जाधव यांना आपण पाहतोय. 1 षटक 12 धावा. कोणत्या स्वरूपाची विकेट त्यांनी प्राप्त केली नव्हती. त्यांना गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत. डावखुरे हाताच्या बॅटरच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे का सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरी दुहेरी धावा घेत असताना संघाचा धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल आणि डबल्स. मुंबईची लाईफ लाईन जर का लोकल असेल तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल आहे. आणि या सिंगल आणि डबल येत असताना इथे पाहायला मिळाल्यात. 86 चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 86 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. अशा परिस्थितीमध्ये आघाडीच्या जोडीने जमली आहे. पाटणाची बिल्ड करण्यात आली आहे. रन्स गोळा केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा बॉल ऑन साइडला. जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अनमोलच्या बॅटमधून निघणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला. अनमोलचे फटके ना प्रतिस्पर्ध्याला चटके देणार आहेत. का स्ट्रोक त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे. यावेळेचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल येत असताना आपण पाहतो आहोत. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड. हा बॉल इथे मात्र डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट अँड फॅन्टास्टिक फॅबुलस स्ट्रोक. षटकार.
पुढचा बॉल. आणखीन एक बॅक टू बॅक रनिंग सिक्सेस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वन मोर अनदर बिग हिट. षटकार. तीन षटकार या षटकामध्ये आले. 50 बनल्यात. 25 चेंडू आणि 36 ची आवश्यकता. आणखीन एक चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि स्वतःकडे अनमोल स्ट्राईक ठेवतील. आत्मविश्वास द्विगुणित झालाय त्यांचा. पंचांनी सांगितले 22च्या स्वरूपामधून रन्स आल्या. आता चेंडू उरले ते 24 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता राहील या सामन्यामध्ये 35 धाव संख्येची. 24 चेंडू आणि 35 ची आवश्यकता. काय बॅटिंग केली आहे अनमोलने. 3 षटकार त्याने ठोकले. जणू काय सैराट सिनेमाचा नागराज मंडुळे आठवला. एकच फाईट आणि वातावरण टाईट. त्यांनी 3 फाईट मारले आणि वातावरण टाईट केलंय. चोवीस बॉल आणि 35 ची आवश्यकता सामन्यामध्ये. गोलंदाजांनी पकड मजबूत केली होती परंतु या षटकामध्ये धावा आल्या. मॅच मध्ये पकड इथे सैल झाली आहे आणि सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती संघ बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो अर्थातच बॅटिंग करणारा संघ किल्ले सिंहगड संघ मैदानाच्या आतमध्ये पुणे झोन 2 या टीमला आपण पाहत आहोत. पुणे झोन 2 86 चा पाठलाग. अविश्वसनीय आणि नेत्रदीपक स्ट्रोक येत असताना अनमोलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. झंझावाती खेळ त्यांनी केलाय. लांबलचक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज. कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक पहिला बाद. चला बॅटरचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. किशोर आला बॅटिंग साठी. मैदानाच्या आतमध्ये पुणे झोन 2 संघ खेळतोय. आपला राखीव खेळाडू आलेला नाहीये आमच्यापर्यंत. हा बॉल ऑन साइडला आल्या डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरी धाव केवळ येत असताना पाहायला मिळते. संघाची धाव संख्या 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 ला एक बाद झालाय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती जिथे आपण एकंदरीत 5वं पाहत आहोत. येणारे 22 बॉल आणि 34ची गरज. अनमोलने आपलं काम निश्चित केलं. संघाला एक प्लॅटफॉर्म उभं करून दिलाय. त्याने बेसमेंट चांगलं उभारलंय. त्याने फाउंडेशन चांगलं उभारलंय. इथे त्याच्यावरती कळस चढवायचा आहे तुम्हाला. लक्ष आहे ते अजूनही 22 बॉल आणि 34 धाव संख्येचं. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. क्रिकेट या खेळामध्ये अनेक वेळेला अनपेक्षित असे रिझल्ट येत असताना पाहायला मिळाल्यात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चुकी झाली आहे. चौकार.
चौकार आला. संघाची धावसंख्या धावून पोहोचते 56-1. पुढचा बॉल आणखीन एक परफेक्ट मिडल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल तो अर्थात राज मैदानाच्या वर आतमध्ये दाखल झाला. 56-2 बाद झाल्यात. जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पुणे झोन 2 संघ बॅटिंग करतोय. रन्स बनवा लागतील. लक्ष्य 80 धावसंख्येचं समीकरण बदलू लागले आहेत. मॅच बनली आहे. पुढचा बॉल गोलंदाज संतोष पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची थिकेज आउटसाइड एज. थर्ड मॅनला नशिबाची साथ. मिळतील धावा 4. हा आलाय नशिबाचा चौकार. चौकार येत असताना 60 धावा धावफलकावरती आहेत. 19 बॉल आणि 26 ची गरज. 19 चेंडू आणि 26 धावा. पुढचा बॉल संतोष पुन्हा एकदा. हा चेंडू अवांतर स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट या एंडने तुम्ही फुलर लेनचे बॉल इथे हातात आहे. या एंडला षटकार किंवा चौकार येणं बाप सोपी नाही आहे. यावेळेचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय तो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. एंड ऑफ दिस ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती त्या 61. 18 बॉल आणि 25 ची गरज. ला 2. 18 बॉलचा खेळ शेष राहिलाय. मॅच मध्ये इथे पकड मजबूत केली आहे बॅटिंग टीमने. 25 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता. पुणे जाऊन तो संघ बॅटिंग करतोय. किल्ले सिंहगड. चांगल्या दर्जाचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अठरा बॉल आणि जिथे विजयासाठी 25 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. समीकरण बदलू लागलेत क्रिकेटच्या या थरारामध्ये. किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल तर अर्थातच इथे क्षेत्र जिथे आपण पाहतोय की परिवर्तन इथे पाहायला मिळालाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. जितू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना जितू पहिला बॉल. यावेळेचा बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल निसटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4. आणखीन एक चौकार. डोळ्याला बॉल लागली आहे की प्रथमतः चाचपणी करतात. कारण बॉल ज्या वेळेला आला ना त्यावेळेला चष्म्यावरती प्रथमतः आढळला. तिथून चष्म्याचे काही भाग जे आहेत ना ते हवेमध्ये उडाले होते. पंचांनी ही बाब हेरली आणि तदनंतर थेट क्षेत्ररक्षकापर्यंत गेलेत.
चला एक्स्ट्रा प्लेअर जर असेल तर येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. रिप्लेसमेंट असेल खेळाडूसाठी, परंतु कोणतीही इजा डोळ्याला झाली नाही ना याची काळजी घ्या. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर आपल्याला कोणती दुखापत होणार नाही याची आपण दखल स्वतःनेच घ्यायची आहे. हा आनंद साजरा करत असताना पुढे संपूर्ण आयुष्य खूप काही बाकी आहे. सर सलामत तो पगडी 50. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय जिथे 65 बनल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात. विजयासाठी अजूनही 21 ची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 21 धावा. सामना जणू काय खुला झालाय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. थोडीशी घाई करा. चला थोडीशी घाई व्हायला हवी. थोडी इजा झाली होती खेळाडूला म्हणून काही काळ मॅच थांबली होती. हा बॉल आणखीन एक आडवा बॅटने लांब लचक हवेच्या लाटांवरती स्वार होत षटकार. त्या षटकाराच्या मदतीने 71 धावा दाफलकावरती आहेत. अजूनही 16 बॉल आणि 15 ची गरज. अनेक जीवदाने मिळाले फलंदाजांना. अनेक कॅचेस सुटल्या. काही कॅच वरती क्षेत्ररक्षक गेलेच नाहीत. या चुका होत्या आपल्या आणि म्हणून की काय संघ आता मात्र अडचणीमध्ये आहे. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. गोलंदाजांनी करावं तर करावं काय, कारण गोलंदाजी खराब स्वरूपाची झालीच नाही. मुळात क्षेत्ररक्षणाची साथ अजिबातच मिळाली नाही या संघाला. कॅचेस व्हायला हव्या होत्या, जिथे कॅचेस झाल्या नाही चौकार गेले. जिथे झेल व्हायला हव्या होत्या तिथे जीवदानं मिळाली, खराब फेकी झाल्या. जीवदानं मिळाल्यानंतर प्रतिस्पर्धी हवी ठरणारच आहे. हा बॉल अपील अपील आणि अपील इथे उचलून धरली आहे. परंतु पंच कोणत्याही स्वरूपाचं प्रेशर दडपण पंचांवरती नव्हतं. हा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. 71 ला 2. विजयासाठी अजूनही 15 ची गरज. 14 बॉल आणि 15 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कारण याआधी एक सामना झाला होता, एक चित्तथरारक लढत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने तो सामना जिंकला, परास्त केलं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि घवघवीत यश संपादन करत असताना आपण पाहिलं यावेळेला फलंदाज यष्टीचित्रित्या बाद. तेरा बॉल आणि 15 ची आवश्यकता. यष्टीची दृत्य फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. 13 चेंडू आणि 15 धावा. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. 3 फलंदाज बाद झालेत. 5व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंगसाठी. सोमनाथ बडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतं. सोमनाथ बडेकडून ही अपेक्षा असेल मोठ्या स्ट्रोकची. 13 बॉल आणि 15 ची गरज. हा बॉल आल्या आल्या डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येत असताना केवळ एक सिंगल इथे मिळते. 12 बॉल 14 ची गरज. 12 चेंडू आणि 14 धावा.
12 बॉल आणि 14ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. 12 चेंडू आणि 14 धावा. दरम्यान या ठिकाणी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष किशोरजी भुसारे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांना विनंती करतो आपण इकडे स्टेजकडे यायचं आहे. भुसारे साहेब. भुसारे साहेबांचं आगमन झालं. आगतम स्वागतम सुस्वागतम. साहेब या व्यासपीठावरती आपले अर्धी कसं स्वागत. दोपहर का खाना और आप सभी का यहाँ आना बेहद अहमियत रखता है. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा षटकार. ला 3, 11 चेंडू आणि 7ची गरज. 11 बॉल आणि 7 धावा. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला षटकार ठोकला. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला मॅच फिनिश केली की काय. सामना बरोबरीत आलाय. षटकार येत असताना संघाची धावसंख्या 85 बनल्यात. एकाची गरज. षटकार येत असताना आणखीन एक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 85 बनले. केवळ एका धावसंख्येची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. येणारे 6 जिथे आपण पाहिलं तर बॉल शेष आहेत ते 10 चेंडू आणि एका धावसंख्येची आवश्यकता. औपचारिकता शेष. पराभवाच्या गर्द छायेमध्ये संघ अडकला आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. मॅच इथे जिंकली आहे. एका मोठ्या फरकाने, एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना यश इथे संपादन केलं आणि सामना इथे जिंकलाय. तो अर्थातच पुणे झोन 2 अर्थात किल्ले सिंहगड या टीमने हा सामना इथे 5 विकेट राखून जिंकलाय.